संपूर्ण राज्यभरात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। कशी परिस्थिती आहे पाहूयात। नांदेड जिल्ह्यामध्ये हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक पाण्याखाली, गोदावरी नदीला आला पूर, त्यामुळे शेतकरी हतबल। विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रात 2,41,000 ने पाण्याचा विसर्ग सुरू। विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज। 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता। हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचं आवाहन। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रात 2,41,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या हजारो हेक्टरवरील शेती पिकांना फटका। अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला आला पूर। बीडच्या परळीमध्ये पोहनेर गावाला दुसऱ्या दिवशी देखील पुराच्या पाण्याचा वेढा। नदीकाठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं, शेती पाण्याखाली। सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे मार्ग ठप्प। सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवर रखडल्या। गोदावरी नदीला पूर आला, त्यामुळे परभणीच्या गंगाखेडमध्ये शेतात साचलं पावसाचं पाणी। शेतात साचलेल्या पाण्यामध्ये पोहत शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी। गेल्या 11 दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। गोदावरी, मांजरा आणि सिंदफणा नदीला आला पूर। मोरगाव परिसरातील शेतीसह काही घरं पाण्याखाली। अतिवृष्टीचा फळबागांनाही मोठा फटका। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका। शेती गेली पाण्याखाली। सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सोलापूरमध्ये वाकावला पुराच्या पाण्याचा वेढा, तर रेस्क्यू टीम पोहोचली नसल्याचा गावकऱ्यांचा दावा। पुरामुळे पिण्याच्या पाण्याचीही गावात सोय नाही, ग्रामस्थ हवालदिल।